सातत्यानं लहान मुलींवरती अत्याचार होत आहे आणि अत्याचार करून, लैंगिक अत्याचार करून त्यांचे खून केले जात आहे. जुन्नरचं प्रकरण आपण पाहिलं, पुण्यातलं पाहिलं. जुन्नरमध्ये अजूनही संतप्त वातावरण आहे, चीड आहे, लोक रस्त्यावर आहेत. काय करतायत राज्याचे मुख्यमंत्री? तुम्हाला काय ते बिल मंजूर करायचं आहे महिला आरक्षणाचं, म्हणजे ऑलरेडी आधी मंजूर झालं आहे 23ला, ते परत त्यांना डुप्लिकेट मंजूर करायचं आहे. नारी शक्ती वंदना, ज्या मुलींवरती, कोवळ्या मुलींवर 9 वर्षाच्या 10 वर्षाच्या तुमच्याच राज्यात ज्या पद्धतीनं अत्याचार सुरू आहे, तुम्हाला सरकारला, सरकारच्या वहिनी साहेबांना वेदना होत नाहीत का? तुम्ही इतर सगळ्या विषयावर पोपटपंची करता. मी महाराष्ट्रातच राहीन, मी दिल्लीत जाणार नाही, यावर तुम्ही मत व्यक्त करता. शिवसेनेवर मत व्यक्त करता. सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या बाबतीत काय निकाल लागणार हे तुम्ही बेशक ठोकून देता. पण या महाराष्ट्रात सातत्यानं कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहेत, कोवळ्या मुली सर्पदंशानं मरत आहेत, आत्महत्या करत आहेत. त्यावर या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री, या राज्याचे डुप्लिकेट उपमुख्यमंत्री, ज्यांचं आता जाणारं उपमुख्यमंत्रीपद, त्यांना कधीतरी बोलावं असं वाटतं का? या देशाच्या प्रधानमंत्र्यांना, या देशाच्या गृहमंत्र्यांना, की पोलीस यंत्रणा या बलात्कारांना वाचवण्याच्या मागे लागलेली आहे. मला तसं वाटतंय की हे सगळं पोलीस संरक्षणामध्ये हे बेकायद्याचं राज्य सुरू आहे. देवेंद्र फडणवीस या बाबतीमध्ये अपयशी फेल्युअर होम मिनिस्टर आहे. फेल्युअर होम मिनिस्टर. तो जो अमेरिकेचा कोणतो काय तो हाय कमिशनर सर्जिओ गोर, तो म्हणे मुंबईत आला आणि महाराष्ट्र, मुंबई आणि या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे जगात प्रसिद्ध आहे. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? बरं, हेच त्यांनी स्टेटमेंट जाऊन जम्मू काश्मीरला गेलं ओमर अब्दुल्लाच्या बाबतीत, बरोबर. त्याला काय दिसलं महाराष्ट्रात? सर्जिओ गोर यांना मुलींचे अत्याचार दिसले नाहीत, मुलींवरचे सर्पदंशाने झालेले बळी दिसले नाहीत. हे व्यापारी लोक आहेत आणि पोलिसांनी हात वर केलेले आहेत. पोलीस बलात्कारांना कसं वाचवतात त्याचं एक उदाहरण आत्ताच माझ्याकडे आमच्या पंडित अवधेश शुक्लाने आणलं आहे. तो कागद जनामुळे साहिल देवीदास चौगुले, हे आपल्याला प्रकरण माहीत असेल, नवी मुंबईतल्या एका मुलीवर त्यांनी अत्याचार केला, बलात्कार केला आणि तो फरारी झाला. त्या संदर्भात अवधेश शुक्ला यांनी आवाज उठवला. आता ते महाशय जामिनावर सुटलेत. कोणसा पार्टी काय? शिंदे गट. हा, शिंदे गुट काय, बरोबर. हां स्वीकृत नगरसेवक. हां, शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल देवीदास चौगुले, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे आणि ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. अवधेश शुक्ला यांनी ते प्रकरण लावून धरण्याचा प्रयत्न केला की हे प्रकरण दाबलं जाऊ नये. त्या मुलीचं स्टेटमेंट माझ्याकडे आहे. लड़की का स्टेटमेंट है. हाँ, महिला आयोग के पास सब जगह पर वो लड़की जा जाकर थकली आहे. आता ज्यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे त्यांना रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत सतत नोटीस पाठवून बोलवतात, एक एक दिवस बसून ठेवतात. 4-4 हाँ, बिठा के रखते हैं और बाद में बोलते हैं उसके ऊपर बात मत करो, ये कागद वापस ले लो, नाही तो नाहीतर मी तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवीन. हे कोण सांगतोय? रबाळे पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत.
माझं त्या पोलीस अधिकाऱ्याला आव्हान आहे आणि नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनासुद्धा माझं आव्हान आहे, खोटी केस दाखल कराच. मी बघतो ही काय पद्धत झाली. एका बलात्काराच्या प्रकरणावरती आवाज उठवला म्हणून आवाज उठवणाऱ्याला तुम्ही खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकण्याची जर धमकी पोलीस देत असते, मग या महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होणारच. पुण्यात होतील, जळगावात होतील, नाशिकमध्ये होतील, मुंबईत होतील. कारण पोलिसांना कायद्याचं पालन करावं अशी इच्छाच होत नाही आहे. विशेषतः अशा प्रकरणामध्ये तुम्हाला आया बहिणी नाही आहेत का? आणि नारी शक्ती वंदना बिल आणते सरकार. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे, चांगली गोष्ट आहे मिलिंद भारंबे, हे प्रकरण जे आहे रबाळे पोलीस स्टेशनचं धमकीचं, हे वेळीच मार्गी लावा, नाही तर मी मार्गी लावतो. मला माहिती आहे कसं मार्गी लावायचं ते. बलात्काराच्या प्रकरणांना पोलीस संरक्षण देता, कायद्याचं संरक्षण देता गुन्हेगारांना तुम्ही, बलात्कारांना का? हा जो कोणी गुन्हेगार आहे साहिल देवीदास चौगुले, हा शिंदे गटाचा आहे, सत्ताधारी गटाचा आहे. म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री शिंद्यांना माझा विचारणं आहे, तुम्ही अशा प्रकरणांना पाठिंबा देत आहात का? बलात्काराच्या रमेश म्हात्रे तुरुंगात गेला आणि तुम्ही ह्याला वाचवत्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये. तर हे जे आहे अशी प्रकरणं या महाराष्ट्रात घडत आहेत. त्याच्यामुळे पुणे, जुन्नर, संपूर्ण राज्यभरामध्ये मुलींवर अत्याचार सुरू आहे. कारण पोलीस त्या अत्याचार करणाऱ्यांच्या मागे आहेत आणि आवाज उठवला की खोट्या प्रकरणात टाकेन, कारण वरून दबाव आहे. मग कधी भाजपचा असतो, कधी मिंध्यांचा असतो, कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा असतो, अजित पवार गटाचा. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे.